5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. छोटा आवाज बंद कर, कांडी घालीन गोळी तुझ्या. किती तुडवतोस, हात दुखाल. वहिनीला घरी तेल लावावं लागेल. मारायचा कोटा संपला असेल तर उतर वगैरे बर्फावर. अरे झोप झोप, जरा झोप, तू आराम कर. काय ना, नशिबान लोकांना जशी बर्फाची लादी मिळते झोपायला, आम्ही व कसं उकाड्याने मरतोय. कर कर, हे एन्जॉय कर. घंटा एन्जॉय. सगळी बॉडी गार पडली, डोक्यापासून पायापर्यंत सिस्टम आणि सुद्धा गार पडली रे. गरम करण्यासाठी काय आणू का? चहा, कॉफी, विस्की, मोसंबी, नारंगी. 5 वर्षाची एखादी कोळी पोरगी आणून तुझ्या खाली घालू का रे? जाम गरमी आहे ना तुझ्यामध्ये. साल्या हो, गार हो. 5 वर्षाच्या मुलीला बघून तुझा जो आण चौताळला होता ना, तो इतका गार होऊन दे की तो बॉडी पार्ट आहे की नाही हे सुद्धा कळता का मला. तुला काय वाटलं, तुझ्या सफेद नरम धुलायला आपण घाबरू? अजिबात जबाब बदलणार नाही आपण. आपल्या त्या पोरीशी काही संबंध नाही. आपण मर्डर केलाय तिचा. ओ सॉरी यार, चुकलो. मनाभाई सॉरी, चुकलो. 17 मर्डर, 22 हाफ मर्डर, 5 रेप, दंगल, चोऱ्या. ट्रॅक रेकॉर्ड एकदम सॉलिड आहे रे तुझा. मला वाटलं होतं तू इतका निर्ढावलेला गुन्हेगार आहेस, पण इतक्या नीच पातळीवर जाशील तू. अरे कधीतरी त्या मोरीचा चेहरा तुला आठवेल, तू डोकं धरून किंचाळशील, ढाय मोकलून रडशील की हो, मीच बलात्कार केलाय, मीच खून केलाय, मला तर सहन होत नाहीये, मला सोडू का यातलं. मोकळे असते ना, टाळ्या वाजवल्या असत्या. हे तू किती बी आपट, कशी बी आपट रे, आपला वकील बोलावाय आपल्याला. आपल्याला झाट तू काही करू शकत नाही. गरीबाचा सिंगम तुझ्या डाव्या बाजूची झाली किती उजव्या बाजूची उपटायला लागतोस. चल चल मनीष, एक नवीन खेळ खेळूया. उठ उठ, चल उठ उठ उठ. मन्या शेठ, नवीन ड्रामा, नवीन पात्र, नवीन व्यक्तिरेखा. तू, मी आणि तिसरा. चलार आणला. सलाम साहब. भाई सलाम. मन्या शेठ, ओळखलं त्याला? हा, ओळखीचा चेहरा वाटतोय का काय? तुला वाटलं होतं हा मला सापडणार नाही, याला शोधू शकणार नाही, नेपाळला पाठवून दिलं होतंस ना, गावला की नाही? मालूम आहे साहेब आपल्याला. बिहारच्या कौशल गावात भोलेश्वर यादवच्या घरात गावला ना, सगळं माहिती साहेब आपल्याला, सगळ्या टिप असतात. हा, आता त्याच्या बायकोवर चढत होता का पोरीवर साला ते मालूम नाही.
गावला ना साहेब, पण उपयोग काय? क्या रे रज्जाक, 4 साल बाद मिल रहे ना अपन? सांग, याला सांग, डरणे का नाही? छाट कोणी काय आपलं वापर करू शकत नाही. डरने का नहीं रज्जाक, बिल्कुल डरने का. बस अरे घबरू नको, ये ना. अरे बस 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 बस, डरने का नहीं. अरे बैठ बैठ. पुलिस प्रोटेक्शन में है तू, बिल्कुल डरने का नहीं. हाँ समझा क्या? देख उसके सामने, देख डोळ्यात डोळे घाल आणि टशन दे त्याला. तुझ्या साक्षीमुळे हा फाशीवर लटकणार आहे, लक्षात ठेव. डरने का नाही मैं हूं, डोंट वरी. त्या मनाशेट गोष्ट सांगू एक. गेल्या सप्टेंबरची गोष्ट आहे. 16 सप्टेंबरला मनाशेट, तू आणि रज्जाक तुम्ही दोघंही लेडी लव्ह बार मध्ये बसला होतात की नाही? हा, स्पेशल रूम मध्ये. सर्व्हिसला सोना होती की नाही? काय रे, रात्रभर धिंगाणा घातला दोघांनी. हा तिला रगडून चिवडून सुद्धा तुझ्यातली गरमी काय कमी झाली नाही म्हणून काय मनाशेट तू रज्जाकला सांगितलंस पहाटे पहाटे एक कोळी पोरगी घेऊन ये. हा, आणि हा भडवा काय तुला माल पुरवायचाच. गुलशन नगरच्या नाक्यावर 5 वर्षाची सोनम यादव शाळेला जायला निघाली होती. या भडव्यानं तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि हनुमान टाकीच्या मागे पडक्या चाळीमध्ये तुझ्या समोर आणून टाकला. पुढचं इथे सांगू का कोर्टात? आणि तुमच्या येड्या लावड्याच्या वकिलाला सांगा मला जास्त शहाणपणा शिकवू नको. लेडी लव्ह बारपासून गुलशन नगरच्या नाक्यापर्यंत सगळं CCTV फुटेज आमच्याकडे आहे. DNA सॅम्पल मॅच झालेले आहेत, याची साक्ष आणि सगळे पुरावे. मनाशेट, हो मनाशेट, गेम ओव्हर. मैंने नहीं बोला भाई कुछ. नहीं भाई, माँ कसम मैंने ट्रैप लगाया भाई तेरे लिए. भाई नहीं बोला भाई. भाई इन्स्पेक्टर, गेला तुझा सबूत ठेवत गेला. तू काही करू शकत नाही. शाना कवर मनाशेट, हो मनाशेट, आलो. हो मला माझं बोलतो ना, झाड बोलतो झाल्या जा. नाही हसवत झालंय. काय रे भडव्या, काय चुत्या वाटलो आम्ही. एकच गोळी होती, संपवलीस तू. ए शेलार जा लवकर भजी घेऊन ये, कांदा भजी. मनाशेटला खूप आवडते नाही का? हो, आणि मिरची पण घेऊन ये. काय जब राग येतो नाही तुला? टेम्पर एकदम सटकतं, स्वतःवरचा कंट्रोल उडतो नाही का? आणि तेच झालं. रज्जाक आहे ना, 3 दिवस मरेस्तवर मार खाल्ला पण तोंडातनं शब्द काढला नाही त्याने. आणि तू काय, एका झटक्यात गोळी घातली, मेला, संपला तो. आणि ते सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या समोर, CCTV कॅमेरा समोर. तुझा वकील जाम हुशार आहे रे. म्हणायचे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खुनाच्या आरोपातून तू सही सलामत सुटला असतास रे. पण नाही, माझा प्लॅन सक्सेसफुल झाला मनाशेठ. एका दगडात 2 पक्षी मारलेत मी. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतोस, खून करतोस. उडू उडू शेलार, ए शेलार, चल घेऊन जायला. मित्रांनो, जर तुम्हाला ही शॉक कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा.
आणि अशाच प्रकारचा दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी माझ्या संतोष कोल्हे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. यापुढेही मी चांगले व्हिडिओज, शॉर्ट कथा, शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कंटेंट पोहोचावा म्हणून शेअरही नक्की करा.